शुभ सकाळ भावांनो. होतं बघा 5:45. आता वाजल्यात 6:30 की जास्त अंधार होता त्याच्यामुळे थोडं लेट जातोय. 6:30 झाले की आपल्याला शूट पण करताना त्रास होईल म्हणून मी थोडं दमानं लेट जातो. 6:30 वाजले. लवकर जाऊ. गार्डन उघडले का नाही काम आहे तुम्हाला म्हणाल तर आपण गार्डनला जाणार आहे म्हणून आलेस. तर चला जाऊ लवकर. थंडी वाजते. मी जर्किंगच नाही का मला आठवणच नाही आली. मला वाटलं थंडी वाजते का नाही की तर थंडी मरणाची वाजलेली आहे. तर आपण आलो का सध्या गार्डनपाशीच आलो. लवकर गार्डनमध्ये जाऊ. गार्डनपाशी उघडले का नाही काम आहे. उघडलं तर पायऱ्या तिथे कुठं तर हा पायऱ्या बघा. ओ हां गार्डन उघडले. चला तर आपण आलो गार्डनमध्ये. पहिलेच टोकावर आहे आणि तर आज उघडलं नाही तरी मी अजून 10 मिनिट बसतो आणि नंतर आपण जाऊ शूट करायला. थोडं मेडिटेशन करतो मी. मला माहितीच आहे आज आपला एपिसोड 6वा आहे संडे. तर आपण पहिला आराम करायचा. आता आराम नाही. संडे बिंडे काहीच नाही आराम. आपलं चॅलेंजकडे लक्ष देऊ. आपला 5वा एपिसोड चॅलेंज आहे हँडस्टँड. 5 दिवस तर सोपे गेले. तर बघू आज संडेच्या दिवशी काय होते काय नाही. लवकर चांगली जागा जाऊ. चांगली लोकेशन बघू आणि शूट करू. तर इथं असेल चांगली जागा नाही. इथं पण नाही. इथं होईल का आपली चांगली जागा शूट होईल वाटतं. गार्डन भारी आहे ना. अजून थोड्या वेळाने गार्डन चांगलं दिसेल अजून. कारण की आज आपण थोडं लवकर आलो. तर गोल मी तिथंच आलो. तेव्हा पट्टी किती छान दिसते. रेल्वे बंद पडली तुम्हाला दाखवल ते चांगली नाही वाटली. तर आपण चेंज करू लोकेशन. आज भरले मोठं गार्डन आहे. ही आज बघू दुसरीकडे तिथं आहे का लोकेशन चांगली. आपण लवकर बघू. 7 वाजले तर तिथं आहे का बघू. कुठं आडवं एकदम इथं पण नाही जावं. तर जागा भेट नाही गेली मला चांगली एकदम. याच्या जागी जायचं आपण. याच्या जागी जाऊ. जागा भरपूर लेट झाला आपल्याला. जागा बघण्याच्या नादामध्ये टाईम जातो. पहिलीची लोकेशन बघितलं तिथंच जाऊ आपण. मला बघा पहिलीची जागी मी बघितलं तर चांगली जागा होती. कारण की वल्लं पण आहे जास्त. ॲडजस्ट करून कसं वल्लंच असते गार्डन. सकाळ ते तर पूर्ण वल्लं आहे रे. वाळला आहे का वल्लं चांगलं आपलं. आपण आंघोळच करायचं सकाळी. तर चला हे चांगलं दिसते. शूट बीट करायचा त्रास नाही होणार. तर पहिलं मी बॅग खाली ठेवतो. सामान काढतो आपलं. कुठं सामान. तर बघा पहिलं काय येईल बाहेर. तर आला पहिला मोबाईल आणि नंतरला आला आपले सेफ्टी आणि आता आला आपलं स्टँड. मी थोड्या जागा चेंज करतो. मला इथे बरोबर वाटत नाही. दुसरीकडे बघू जागा. तिथे जागा ही असेल चांगली. हां चांगलं दिसते मला. एकदम फ्लॅट दिसते. सपाट दिसते. तर चला इथंच करू आता. तर पहिले तर बॅग ठेवतो. आपले सेफ्टी ठेवतो. मोबाईल ठेवतो आणि वॉर्मअप करू. हो आपला झाला वॉर्मअप कंप्लीट. कसं काय थंडी लई वाजते. मला भूक पण लई लागले आणि मी जर्किंग पण नाही घातलं. सकाळी थंडी वाजणं चांगलंच असते. मूड चेंज करू दमण जसं जसं आपण गरम होत जाईल. म्हणजे कसं माहिती आहे ना
जसं जसं आपण पुशअप मारू तसं तसं आपण गरम होणार. तरी चला आत्ता झाला आपला वॉर्मअप कंप्लीट. मग कसं वाटते सकाळ सकाळी? कधी आलं नाही सकाळी, आले भरपूरदा, पण तू 1 महिना झाला कंप्लीट. बघा केव्हा आलं तर आपण दिवाळीच्या टायमाला आलं तर वाटतं. हां, दिवाळीच्या टायमाला आलं तर 2 का 3 दिवस लगातार. आणि आता घेऊ पहिली एक्सरसाइज. बघा काय घ्यायचं तर पाईक पुशअप घेऊ. पहिला आपण व्हिडिओ बघू. चुकीचं मारलं बरोबर मारलं कळलं मग तुम्हाला सांगतो. तर त्याच्यापूर्वी आपण 1.5 मिनिटाचा रेस्ट करू. प्रत्येक टायमाला गलती करतो. पहिल्या सेटला पाय पार मागे जातात, काही आपल्या लक्षात राहत नाही आणि पुशअप पण नाही बरोबर मारलं. प्रत्येक टायमाला आपण गलती करतो फर्स्ट टाईमच पहिल्या सेटलाच. तरी बघू आपण दुसरा सेट आहे आणि मी मारलं 20 मारला तर काय अर्थ नाही मारा नाही. तर आपण 1.5 मिनिटाचा रेस्ट केले. तर बघू दुसऱ्या सेटला मी काळजी घेतो प्रॉपर मारायची. प्रॉपर मारायचा प्रयत्न करू आपण. मारायचेच प्रयत्न नाही, डायरेक्ट मारायचं प्रॉपर. तर चला मी आत्ता प्रॉपर मारले कारण की मला जाणं गेलते. पहिले चुकीचं मारल्यामुळं कसं पण चालते. मला वाटते मी प्रॉपर मारले. मला फक्त 8 गेले. तर मला कळलं व्हिडिओ बघितल्यावर. व्हिडिओ बघतो आणि 1.5 मिनिटाचा रेस्ट पण करतो. तर मी आत्ता व्हिडिओ पण बघितलं आणि रेस्ट आज केलं नाही, फक्त 30 सेकंड रेस्ट केले. नाही अजून 1 मिनिट बाकी आहे, तोपासून मी बोलून घेतो. तरी बघा आपण प्रॉपर मारले एकदम. तर बघितलं मी एकदम प्रॉपर मारले. तरी वाटते मला कारण की पहिल्या सेटला एकदम बेकार मारलं. तर जाऊ द्या, दुसऱ्या सेटला प्रॉपर मारलं. तिसऱ्या सेट अजून बाकी आहे बरं का आपला. तर त्याला आपण एकदम प्रॉपर मारायचं प्रयत्न करू. तर मी अजून 1 मिनिटाने भेटतो तुम्हाला. चला तिसरं सेट घ्यायचं ना. मी पण वेट केले तर मला मारू वाटते बरं का. तरी चला तिसरं सेट घेऊ. प्रॉपर मारू, एकदम कमीच मारू पण तो प्रॉपर मारू. म्हणजे असं नाकातून वाफ निघते, आवाज येत नाही मला. डोकं थंड पडले कारण की आता आपण प्रॉपर मारले मला असं वाटते बरं का. माहीत नाही, व्हिडिओ बघितला मला कळलं. तर पहिले व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघून लगेच तुम्हाला भेटतो ना. तर आपण प्रॉपर मारला आहे, चांगलं वाटतं. मी वर्षभरी प्रॉपर मारतो, कमी मारतो परंतु प्रॉपर मारतो. असं नाही मारत का, कारण की चुकीचे मारून काही फायदा नाही आपल्यासाठी आणि आपल्याला आपण लवकर पण नाही शिकणार. कळाले आहे की जेवढं आपण प्रॉपर मारले तेवढं आपल्याला लवकर पुढे जायला चान्स भेटेल. आपण जेवढं तुम्ही गडबडीने करचाल आणि फटाफट मारायचा प्रयत्न करचाल पुढे तुम्ही मागे याचाल, पुढे नाही जाणार. कारण की तुमच्या त्या बॉडीला अँगलनं तुम्हाला घ्यायचं असते ना पुढे. माझा बोलायचा अर्थ की ज्या अँगलनं मला शिकायचं आहे ना बॉडी तसं पुढे घ्यायचं आहे ना, तर तुम्ही दमानं मारा, एकदम
कसं पण मारलं ना ते अँगल ना तुम्ही शिकत नाही. म्हणजे कसं माहीत आहे ना, जसं त्या समजा आपण शिकतो ना हँडस्टँड, जसं बरोबरच जसे काही एक्सरसाइज आहेत फॉलो केलं आपण बरोबर मारलं आणि बरोबर रेस्ट करून मारलं तर ते आपल्याला लवकर शिकण्यात येईल. कसं पण टाईम मारायला, कसं पण म्हणजे म्हणलं तर बघा 1 मिनिटाचा गॅप घेतला, 30 मिनिटाचा लगी मारलं कसं पण मारलं पुशअप, ते काही फायद्याचं नाही. थोडं बोलायला कळलं नाही गेले तर मी बोलायचा प्रयत्न करतो. तरी चला आपलं झालं बघा पाईक पुशअप कंप्लीट. तरी आता घेऊ आपण आपले येणारे हिंदू पुशअप. हिंदू पुशअप लेकडे काय बरं का भावांनो, जसं नाव आहे तसं ते पण ब्रँड आहे. तरी चला हिंदू पुशअप घेऊ आता आपले हिंदू पुशअप. तर चला लवकर घेऊ, टाईम कमी आहे आपल्याकडे कारण की 8 वाजता गार्डन बंद होते. आता वाजल्या 7:30. तरी चला हिंदू पुशअप घेऊ. पहिला सेट घ्यायचं ना, तर चला घेऊ. एवढं लेट का बोलतो माहिती आहे ना, मी पहिले व्हिडिओज बघितले म्हणून तुम्हाला बोलतोय. तर माझं कसं होलं माहिती आहे ना, तर पहिलं आपल्याला पुशअपच मारता नाही गेले बरोबर, तर आपण पुढे कसं चालणार. पुशअपच जमणार गेलं प्रॉपर तर पुढे कसं चालणार आपण आणि पुढे कसं शिकणार असं माहिती आहे. मला पुशअपच जमणार गेलं. पाईप पुशअपला बघा खाली आपली गलती झाली ते सुधारलं. हिंदू पुशअपला आपले काय होते माहिती आहे का, जेव्हा मी खाली जातो तेव्हा कंबर टाईट होत नाही आणि गुडघे टाईट होत नाही. मी जेव्हा वर येतो तेव्हा कंबर टाईट असते आणि गुडघे बेंड होतात. तरी काहीतरी करायला पाहिजे तर आपले हे काय नाही. आता बघू दुसऱ्या सेटला का होते का नाही, तर मारायचा प्रयत्न करू. तर मला फक्त 6च गेले. सकाळी आपण उपाशी पोटी आले त्याच्यामुळं कमीच गेले. घेऊ दुसरा सेट. किती 1 मिनिट रेस्ट झाला आहे, अजून 1 मिनिट रेस्ट झाले, अजून 30 सेकंद राहिल्यात. लगेच नंतर चालू करू, डायरेक्टच चालू करू. पुसू पाणी तोडायचं ना सगळंच काय. चला एक साईड तोडू. मला एक चांगलं नाही वाटत तोडायला कारण की ते काही दिसतच नाही मला. कागद स्वच्छ दिसते गाडीने. तर पहिलं पुसून घेऊ. तर बघा तर पुसू फटाफट. तर झालंच थोडं राहिले. ओके डन झालं क्लिअर. ओके तर झालं. तर बघा मी व्हिडिओ बघितला. दुसरा सेट वाटतं. दुसरा सेट होता पण प्रॉपर मारलं. तेवढं काही प्रॉपर नाही आलं, फक्त 2% प्रॉपर मारलं. तर चला तिसरा सेट घेऊ. लगेच घेऊ तिसरा सेट. कारण की सकाळी आपण उपाशी पोटी आले आणि सकाळचं पण वर्कआउट चांगला असते. उपाशी पोटी केल्या आणि काहीच नाही, काहीचं पण
कसं माहिती आहे का, प्रॉपर मारायला फाटती. तर झालं आपलं हिंदू पुशअप कंप्लीट झालं. चांगलं वाटते की मी वरच्यावरी चांगलं करतोय. हिंदू पुशअप आपला 2% प्रॉपर आलं बरं का. ती ले आहेत अजून, त्याच्यावर आपण फोकस करू दमडनं. काय करायचं आहे तर पहिले मी 1.5 मिनिटाचा रेस्ट करतो. हेड स्टँड आपल्याला काय करायचं, हेड स्टँड. तर चला लवकर लवकर जाऊ, आपल्या डोक्याला त्रास होणे. तर चला लवकर लवकर जाऊन आपण चांगली लोकेशन बघू. आपल्याकडे फक्त 15 मिनिट बाकी आहेत. गोल फिरून इथं चालू वाळलेलं आहे. वल्लं होतं 100% इकडे नव्हतं एकदम. कसं माहिती आहे ना, आपण आता प्रयत्न करू की वेट करायचा, कारण की ते पडलं तर लागत नाही. तुम्ही पण काळजी घ्या. मऊ जागा बघून प्रॅक्टिस करा. तो पण प्रॅक्टिस करू नका, माझ्यासारखं होईल. मग ते वरकडले तुम्ही बघितला असेल कालचा व्हिडिओ, थांबता येते का नाही ते बघू आपण. तर चला घेऊ लगे. या कुत्रीच बुकतात आपल्यावर नाही बरं का, दुसरं कोणा तर बुकतात. जरा खाली बसतो, जरा बघा. आत्ता मला जमा नाही, कारण की जागा खालून वरून गवत आहे, त्याच्यामुळं खाली जागा लेवल नाही. असं खालीवरी आहे, त्याच्यामुळं माझं बॅलन्स बिघडला. तर फर्स्ट टाईम नाही झालं, पण ट्राय केलो की कालचं आठवण केलो मी. पूर्ण ताकद आपल्याला कोपऱ्याला लावायचं आहे. लावलो कोपऱ्या ताकद, तसं आपण उचललो डायरेक्ट. आपण 90 डिग्री केलं बघा. आपण फक्त असं पहिलं होल्ड केलं, तर दुसरं का तिसऱ्या सेटला 90 डिग्री केलं. तर आता फर्स्ट टाईम असं 90 डिग्री केले, डेट थांबायचा. तर आता रेस्ट करू आपण. कुत्रे बुकतात, 1.5 मिनिटाचा रेस्ट करू आपण. लगेच तुम्हाला भेटू. दुसऱ्या सेटला बघू आपल्याला जमते का नाही, काम आहे. प्रयत्न करू आपण जमायचा. आपल्याला जमलं आहे, तर मग तुम्ही लवकर एवढं कंप्लीट करतोय म्हणून. हे मला एकदम प्रॉपर जमलं. त्यात कोपऱ्याला लावलं, त्याच्यामुळे उचललो. आणि जसं जसं मी वरी उचललं चाललो तसंच कोपऱ्यात ताकद लावलं. आणि डोक्याला फक्त 10% लावलं, कारण की तुम्हाला कालच सांगितलं 90% इथं 10% इथं बरं का. कारण की जसं जसं मी कोपऱ्यात ताकद लावलो ना, ऑटोमॅटिक माझे पाय वरी चालले. आणि नंतर ऑटोमॅटिक माझी कंबर तेट होत चालली. की मुंडी तेट केलं का कंबर तेट ठेवलेली. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं की आता वरी उचलताना ताकद लावायचं आणि पाय तेट करताना दिमागाला विचार करायचा. म्हणजे दिमागाला थोडी ताकद लावायची, तुम्ही बॉडीला एकदम ताकद लावायचं. होईल तुम्हाला आलं. तर दुसरा सेट झाला आपला. तर अजून रेस्ट करू 1.5 मिनिटाचा, मग तुम्हाला भेटू दुसऱ्या सेटला. आता आपण फायनल घेऊ, फायनल सेट अजून आहे आपलं बरं का. हे अजून एक्सरसाइज घेऊ. फायनल सेट आहे 30 हेड स्टँडचा. तरी चला फायनल. आता थोडं बी बघा, थोडं फक्त आपली बॉडी थोडी अशी राहील एकदम स्ट्रेटसाठी. मी बघितली व्हिडिओ, अजून नाही जमलं, पण जमलं माझ्या मतानं, जमलंच आहे. फक्त थोडं असं नॉर्मल होतं. आपले असं एकदम स्ट्रेट पाहिजे बरं का, असं एकदम स्ट्रेट पाहिजे. आपण असं होतो आणि आता आपण असं करायचा प्रयत्न करू.
एकदम अवतार येण्यासारखा झाला. काय नाही, आपण जाऊ कटिंग बिटिंग करू 10-10:30 वाजता. नाही टाईम लागेल तरी आपल्याला आले का नाही ती बाजू बघतो. व्हिडिओ बघितल्यावर मग तुम्हाला भेटतो. व्हिडिओ बघितलं आहे आणि आपल्याला प्रॉपर आलं आहे. आज फक्त माझी गुडघे बेंड होते. नेक्स्ट टाईम आपण प्रयत्न करू एकदम स्ट्रेट थांबायची. तर भावना आपल्याला जमलं आहे, माझ्या मताने जमलं, 1% जमलं. आणि बघा आता लास्ट आहे स्टँड. इथं काही आपल्याला दिसत नाही, जागा पण चांगली नाही. तर आपण आपल्या झाडाचा सपोर्ट घेऊ. तरी चला झाडाचं, माझं बोलायचा अर्थ आपल्या झाडांचा सपोर्ट घेऊ आणि झाडालाच थांबू. असं आपण वॉलला थांबतो आता तिथे झाडाला थांबू. हो नो, माझ्याकडून का गेली होती मला समजत नाही. शूटच नाही चालू केलं, म्हणजे कसं माहिती आहे का, व्हिडिओ चालू नाही केलं. पहिल्या सेटला गेलं सगळं पाण्यात. तरी चला 1.5 मिनिटाचा रेस्ट करू. मग दुसरा सेट तर आहेच आपला, म्हणलं की भेटू. काय 15 सेकंद थांबले, हाताला रुतली. तर माती असल्यामुळे रुततोय आणि मला जमला आहे. तरी बघा तुम्हाला तर होईल तेवढं ना, असं आपण शिकलेलं आहे. आपण मला कळालं आहे जेवढं होईल तेवढं तुम्ही बॉडी टाईट करा बरं का. तरी चला भेटू तुम्हाला. दुसरं सेट झालं आहे, आता लास्ट राहिला आपला सेट. तर तुम्हाला माहिती आहे आपण रेस्ट करतो 1.5 मिनिटाचा. मग भेटू तुम्हाला. कमेंट काय पण नका करू, कारण की माझा शर्ट खाली निघालता बघितला. आता मला जमलं, थोडं जमतंय आणि माझं शर्ट खाली आलं थोडा. कमेंट नका करू काय पण. तरी आपलं झालं आहे, आजचा दिवस कंप्लीट झाला आहे आणि मला वरच्यावरी फरक पडतोय. तरी आता घेऊ आपण स्ट्रेचिंग घेऊ, मग तुम्हाला भेटू. तरी भावांनो, आपला आजचा 5वा एपिसोड, 5च होतं ना, नाही 6वा एपिसोड कंप्लीट झाला आहे. मला खूप चांगलं वाटतं की आपण लवकर आपल्यामध्ये चेंजेस होत जात आहे. मला बघा आज आपलं एकदम प्रॉपर जमलं. इंजुरी कुठे नाही झाली. काळजी घेतला आपण आणि तुम्ही पण काळजी घ्या. माझं काही चुकलं पिकलं तर तुम्ही मला कमेंट करा. तर बघा माझा अवतार एकदम, कपडे खराब झाले बघा, कपडे खराब झाले फार. काय कपड्याची पार वाट लागली. तर पहिलं हाताचं काढू, आपल्या बॅगमध्ये ठेवू, बसून ठेवू ना, कशाला गडबड काय करायचं. तर चला एक ठेवलं हा, आणि जो हाताचं काढू. भारी आहे बरं काय, सेफ्टीसाठी भारी आहे. तुम्ही हे लिहिलं तर तुम्हाला एनर्जी पण भेटते हाताला आणि इंजुरी पण नाही हवा. त्याचे फायदे. तर चेन लावतो, चेनच लागत नाही. हो ना अजून वस्तू राहिली आपली. मोबाईलचं स्टँड, मोबाईल एक ठेवू आपण, कारण की मोबाईल मी बॅगेत ठेवतो, मला खिशावर भरोसा नाही. आणि आपलं हे पण काढतो स्टँड आपलं. तर आपलं पॅकअप झालं. आपलं पॅकअप झालं आणि चप्पल तिथं आहे. चुकलं तर मला कमेंट करा बरं का. मी पण बिगिनर आहे, मी पण शिकतोय बरं का. तुम्हाला खोटं नाही सांगत, मला पण येत नाही काय, मी पण शिकतोय. माझं काही चुकलं तर मी त्याच्यात काय तर चेंजेस करी. तरी चला आता आपल्याला लई उशीर झाला. आज संडे आहे, घरी जाऊन आता खाऊ अंडे
आणि मस्त आराम करू दिवसभर आणि उद्या भेटू. बाय बाय.